हगवणे बंधूंचे पाय आणखी खोलात, खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याबद्दल गुन्हा दाखल. सुशीलवर कोथरूड तर शशांकवरती वारजे पोलिसात गुन्हा दाखल. चंद्रहार पाटील लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. चंद्रहार पाटलांकडून चांदीची गदा देऊन उदय सामंतांचा सत्कार. गोकुळ अध्यक्षपदासाठी आज निवडणूक. महायुती आणि मित्रपक्षांचं पारडं जड. राज्यात मान्सूनचा वेग मंदावला. आज 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट. विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज. बीडमध्ये बिंदुसरा नदीला पूर. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब आणि वशिरा तालुक्याच्या सीमा भागातील वशिरा नदीला पूर. मुसळधार पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुंबईकरांना 16% मालमत्ता करवाढीचा झटका. मालमत्ता करवाढीवरनं वाद चिघळण्याची चिन्ह. पुण्यातील एनडीएचा 148वा दीक्षांत संचलन सोहळा. इतिहासात पहिल्यांदाच महिला कॅडेटची तुकडी सैन्यात होणार रुजू. मुसळधार पावसामुळे अवघ्या काही सेकंदात विहीर खचली. छत्रपती संभाजीनगरच्या घारेगाव पिंपरी शिवारातली घटना. सीसीटीव्हीत कैद. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी अमरनाथ यात्रेचा सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा. आज पूंछमधील पीडितांची घेणार भेट, तर पाकनं हल्ला केलेल्या गुरुद्वारालाही भेट देण्याची शक्यता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज विमानवाहू नौका INS विक्रांतचा करणार दौरा. ऑपरेशन सिंदूर दरम्यान विक्रांत होती अरबी समुद्रात तैनात. पंजाबचा पराभव करत बेंगळुरूची थेट फायनलमध्ये धडक. बॅटिंगमधल्या फ्लॉप शोमुळे गुणतालिकेत अव्वल राहिलेल्या पंजाब किंग्सवर क्वालिफायर लढत खेळावी लागणार.